जाऊया पुढच्या बातमीकडे. तर पुण्यामधल्या गॅस टंचाईचा परिणाम आता फळ आणि भाजीपाला बाजारावर सुद्धा दिसू लागलाय. शहरामधल्या बाजारामध्ये भाजीपाला आणि फळांची आवक वाढली आहे. हॉटेल व्यावसायिकांकडून खरेदी कमी झाल्यानं बाजारभाव 15 ते 20% घसरलेत आणि विशेषतः पालेभाज्या आणि काही फळांचे दर हे कमी झालेले आहेत. दरम्यान 7 देशांमधून येणाऱ्या आयात फळांची आवक सुद्धा थांबलेली आहे. तर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम अधिक गॅस आणि तेलावर झाला. आता त्याची झळ थेट फळभाजी बाजाराला सुद्धा बसताना दिसते. नेमकी मार्केट यार्डमध्ये या संदर्भातली परिस्थिती काय आहे हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी. आखाती देशांमध्ये होत असलेले युद्ध आणि पुण्यामध्ये गॅस टंचाई याचा थेट परिणाम जो आहे तो आता मार्केट यार्डवर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मी आता उभा आहे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये आणि इथली जी आवक आहे किंवा इथला बाजारभाव आहे तो अंदाजे 15 ते 20% कमी झालेला आहे. आपल्यासोबत मार्केट यार्डचे प्रशासकीय अधिकारी आहेत. कोंडे साहेब, काय परिस्थिती आहे? एकीकडे हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांनी पाठ फिरवलेली आता पाहायला मिळते. एकूण याचा काय परिणाम जाणवतो? युद्धजन्य परिस्थिती किंवा युद्ध चालू असल्यामुळे बाहेरील देशातील आवक खूप कमी प्रमाणात आहे. तसेच इथं जे लोकल जे शेतीमाल येतो, फ्रूट्स, फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा हा जास्त प्रमाणात येत आहे. त्यातच गॅसचा तुटवडा कमी होत असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय तात्पुरता बंद आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक खरेदीदार कमी झाल्यामुळे बाजारभाव कमी पडलेले आहेत. अंदाजे किती कमी झालेला आहे? 20 ते 25% बाजारभाव कमी होत आहेत. आता ही परिस्थिती चांगली असते. खरेदीदार भरपूर येतात मार्केटमध्ये. पुणे शहरामधले सगळे खरेदीदार हॉटेल व्यावसायिक पुण्यामध्ये जवळपास 30 ते 40% हॉटेल व्यवसायाला पुणे मार्केटमधून बाजार जातो. आता काल ते परवा बाजार जे बघितले आपण तर ढोबळीला बाजार 30 ते 40 रुपयांनी डाऊन झालेला आहे. काल ढोबळी होती 50 रुपये किलो, आज 30 रुपये 35 रुपये पर आलेली आहे. पालेभाजी जर आपण बघतो कोथिंबीर, मेथी, शेपू हे 2 रुपये 3 रुपयांनी बाजारभाव डाऊन झालेत. आवक बाजारात भरपूर आहे परंतु आवारामध्ये कस्टमर कमी झालेत. कांदा बटाट्यामध्ये प्रामुख्याने आता हॉटेल व्यवसायामध्ये सगळ्या ठिकाणी कांदा हा प्रामुख्याने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीत वापरला जाणारा वस्तू म्हणजे पदार्थ आहे. आणि आज आता दिवसेंदिवस कांद्याची आवक वाढत जाणार आहे. उन्हाळी कांद्याच्या इथून पुढं आवक वाढत जाणार आहे बाजारामध्ये. आणि जर कांद्याला जर गिराईक नाही झालं तर काय होईल? त्याच्यामुळे आवक वाढून त्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात पडू शकतात. त्यात एक्सपोर्टचा पण परिणाम भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. एक्सपोर्टचा पण परिणाम होणार आहे. नक्कीच शेतकऱ्यांना फटका बसू शकतो, कारण युद्धाच्या अगोदर जे बाजार होते त्यापेक्षा आता 30 ते 35% सर्व फळांचेच बाजार खाली आलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह निलेश खरमरे, जे मीडिया, पुणे.